चला आज रविवार स्पेशलमध्ये आपण करतो आहोत. नागलीची इडली करायची आपल्याला, मस्त हेल्दी इडली. आणि मस्त तयार झालेली बघा. त्याच्याबरोबर चटणी पण आपण तयार केली कोकोनटची, ओल्या नारळाची. सुरुवातीला बघा मी 1 वाटी नागलीचं पीठ घेतलेलं आहे. पापडाचं मी ते तयार केलं होतं, त्यातलंच पीठ काढून ठेवलेलं होतं. आणि 1 वाटी ते पीठ घेतलेलं नागलीचं. रवा घेतलेला 1 वाटी, दही घेतलेलं 1 वाटी आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले. सुरुवातीला बघा 1 पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं मिश्रण भिजून घ्यायचं आहे. 1 वाटी बघा सुरुवातीला मी नागलीचं पीठ टाकलेलं आहे पातेल्यात. नंतर रवा टाकलेला आहे. पोहे आपल्याला हे धुवून आणि मग टाकायचे आहे त्याच्यामध्ये, अशा प्रकारे बघा. खूप छान लागते ही नागलीची इडली, आणि ते पण हेल्दी म्हटल्यानंतर. रवा पण टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये. आणि बघा दही टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही अशी पण नागली भिजू शकता. 1 वाटी नागली घेऊन त्याच्यामध्ये उडदाची डाळ, तांदूळ, पोहे हे सगळं मिक्स करून आपण भिजून मग वाटून दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, आणि नंतर परत ते रात्रभर ठेवायचं आपल्याला. तशी पण इडली करू शकतो आपण. पण अशा प्रकारे झटपट होणारी इडली, आणि ते पण हेल्दी. सगळं मिश्रण बघा मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकलेलं आहे, दही, पाणी, आणि 1-1.5 तास असंच राहू द्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून. आणि नंतर बघा 1-1.5 तासानंतर मग आपल्याला इडल्या करायला घ्यायच्या आहे. आता मीठ टाकलेलं आहे, खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. रविवार म्हटल्यानंतर आपल्याला वेगवेगळे इडली, डोसा, ढोकळा हे सगळं आपल्याला नाश्त्याला पाहिजे असतं. आणि बघा आता आपल्याला इडली पात्रामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. आणि आता दुसरं पण याच्यात पात्राला तेल लावून त्याच्यात पण इडली टाकून घ्यायची आपल्याला, इडलीचं मिश्रण. आणि मस्त 10-12 मिनटं ते होऊ द्यायचं आहे, आणि छान इडली आपली तयार होणार आहे. आता गॅसवर मी ठेवलेलं आहे इडली पात्र, त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला इडली. आणि मस्त 10-12 मिनटं होऊ द्यायचे आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे. इकडे बघा मी ओलं नारळ घेतलेलं आहे, ते पण आपल्याला कापून मग त्याचं चटणी तयार करायची ओल्या नारळाची. आता बघा झाकण काढून घ्यायचं आहे. आपल्या मस्त इडली तयार झालेली आहे. आता बघा मी चटणी तयार करण्यासाठी ओलं नारळ कापून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या बघा. आणि त्याच्यात पाणी टाकून आपल्याला दळून घ्यायची चटणी. मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये.
आता गार झाल्यानंतर मग आपल्याला इडली काढून घ्यायची एका ताटामध्ये. इकडे चटणी पण तयार झालेली. आता मस्त त्याला फोडणी द्यायची आपल्याला. एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायची आपल्याला चटणी. पाणी टाकून थोडंसं पातळ करायची आपल्याला. राई, जिरे याची, कढीपत्ता याची फोडणी द्यायची आपल्याला. आणि मस्त तयार आहे बघा. चटणी तयार झालेली मस्त खोबऱ्याची. आता इडली काढून घ्यायची आपल्याला एका ताटात. आणि मस्त तयार झालेली बघा इडली, स्पंजी मस्त. खाण्यासाठी तयारी मस्त, सकाळच्या नाश्त्यासाठी रविवार स्पेशलमध्ये मस्त हेल्दी इडली आणि चटणी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.